नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या पाखर माया या छानशा पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील एक सुंदरसा लेख आज आपण सोबत अभ्यासू. वानरांची शेकोटी. सर लिहितात, पंचतंत्रामध्ये एका ठिकाणी वानर गुंजा जमा करून त्याभोवती शेकत बसल्याचा उल्लेख आहे. कोणा पर्वतातील जंगलात वानरांचा कळप राहत होता. थंडीच्या दिवसांमध्ये तेथे अतिशीत वारे वाहू लागले. त्यातून पाऊस पडल्यामुळे ती वानरे गारठून गेली. तेव्हा त्यातील काही वानरांनी अग्नीसारख्या दिसणाऱ्या तांबड्या गुंजा गोळा केल्या आणि त्याभोवती बसून सारी वानरे अंग शेकू लागली. ते दृश्य सुचिमुख नावाच्या पक्षाने पाहिलं. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अरे मूर्खांनो, गुंजा जरी विस्तवासारख्या लाल दिसत असल्या तरी त्यामुळे तुम्हाला ऊब मिळणार नाही. थंडीपासून निवारण करण्यासाठी वनप्रदेशातील गुहा अथवा गिरीकंदर यांचा आश्रय घ्या. नागपुरात धंतोली भागामध्ये राहणारे वनस्पतीचे गाढे अभ्यासक आप्पासाहेब बुटी यांची ओळख 1990 साली माझे ग्रंथप्रेमी मित्र लक्ष्मणराव सोनी यांनी करून दिली. ते आप्पासाहेबांच्या शेजारी राहतात. आप्पासाहेब तरुणपणी चंद्रपूर, गडचिरोली इथे आणि पंचमढी जवळच्या सातपुडा पर्वतात शिकारीच्या निमित्ताने खूप भटकले आहेत. एकेकाळचे ते नामांकित शिकारी, परंतु शिकारीपेक्षा त्यांना वनौषधींच्या संशोधनात अधिक रस होता. अशा अरण्य भ्रमंतीत वनवासी लोकांकडून त्यांनी खूप माहिती गोळा केली आहे. त्याविषयी ते तासनतास बोलतात. वन्य प्राण्यांचा देखील त्यांनी जवळून निरीक्षण केलं आहे. एकदा आप्पासाहेबांचा वनस्पती शास्त्रावरील दुर्मिळ ग्रंथसंग्रह पाहत असता ते म्हणाले, चितमपल्ली साहेब, तुम्ही कधी ऐकलंय का जंगलातील वानरांचा कळप थंडीच्या दिवसांमध्ये शेकोटी करतो म्हणून? मी म्हणालो, परंतु वानर तर आगीला भितात. तर ते म्हणाले, ऐका तर खरं, ते काटक्यांची शेकोटी रचतात, परंतु ती पेटवीत नाहीत. मी पंचतंत्रातील सुचिमुख पक्षाने वानरांना विचारलेला प्रश्न आप्पासाहेबांना केला. मग त्यांना ऊब कशी मिळत असे ते मला सांगता येणार नाही. यावर मी प्रश्न विचारला, तुम्ही पाहिली आहे कधी ती शेकोटी? तर ते म्हणाले, मी पाहिली नाही. जळगाव जिल्ह्यातील माझ्या एका नातेवाईकाने पाहिल्याचं ते मला सांगत होते. आता मात्र मी लगेच म्हणालो, त्यांच्याकडे चौकशी करायला जायचं का? कारण वानरांविषयी मी गेली अनेक वर्ष अभ्यास करतोय, परंतु त्यांच्या या सवयीविषयी मी पहिल्यांदाच ऐकतोय. वन्य प्राणी शास्त्रावरील कुण्या नव्या किंवा जुन्या ग्रंथात याचा उल्लेख नाही. भेटीअंती सारा काही खुलासा होईल. वाटल्यास त्यांच्याबरोबर जंगलात जाऊन शेकोटीचं निरीक्षणही करता येईल. यावर ते म्हणाले, असं करूया, पुढच्या म्हणजे मे महिन्यात तेच माझ्या घरी येणार आहेत, तेव्हा त्यांची ओळख करून देतो. त्यांना काय ते सविस्तर तुम्हीच विचारा. परवा रावेर तालुक्यातील विवरे गावचे श्री अनंत रामकृष्ण कुलकर्णी यांची भेट झाली. आप्पासाहेब बुटी यांचे ते नातेवाईक. बुटी यांनीच त्यांची ओळख करून दिलेली होती. मी शेकोटीविषयी विचारताच ते सांगू लागले, 1952 सालची गोष्ट. सातपुड्याजवळ पालच्या एका शेतकऱ्याने मला एक माकडाचं पिल्लू पाळायला आणून दिलं. बोलण्याच्या ओघात त्या शेतकऱ्याने वानरं आणि माकडं शेकोटी करीत असल्याचं सांगितलं. माझा त्यावर विश्वास बसेना म्हणून दुसऱ्या दिवशी मी त्या शेतकऱ्याबरोबर सातपुड्याच्या जंगलात गेलो. ते दिवस थंडीचे होते. जंगलात बराच वेळ वानरांच्या शेकोटीच्या शोधामध्ये आम्ही भटकत राहिलो. शेवटी एका ठिकाणी वानरांचा कळप शेकोटी भोवती बसलेला दिसला. शेतकरी म्हणाला, हीच ती शेकोटी. आम्ही त्यांच्या नजीक जाताच ती वानरं पळून गेली. मी त्यांच्या शेकोटीचं निरीक्षण केलं. जंगलातील सुकलेल्या काटक्या कुटक्या गोळ्या करून ती शेकोटी त्यांनी रचली होती. मी माझ्या सोबतीच्या शेतकऱ्याला विचारलं, शेकोटी पेटलेली नसताना या वानरांना ऊब कशी मिळते? त्याला ह्या गोष्टीचा खुलासा तर करता येईना, परंतु तो म्हणाला, या काटक्या तुम्ही पेटवून पहा, त्या अजिबात जळणार नाहीत. मी लगेच खिशातील आगपेटी काढून त्या काटक्या पेटविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी पेट घेतला नाही. शेवटी मी त्या घरी आणल्या. त्यावर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. वरवरचं रॉकेल जळलं, परंतु काटक्या मात्र जळल्या नाहीत. मी मात्र नंतर कुलकर्णी यांना विचारलं, काटक्या न जळण्याचं कारण काय असावं? तर ते काही क्षण विचार करीत म्हणाले,
काष्ठामध्ये अग्नी असतो हे तर आपल्याला माहिती आहेच. त्यातील अग्नितत्व वानरांनी आपल्या नजरेने खेचून घेतलं असावं. मी मनात म्हणालो, हे तर अतिच झालं. वानरांना योगी म्हणायचं की काय? परंतु पतंजलीने मात्र वन्य प्राणी हे खरोखरीचे सिद्ध योगी असतात असं विधान केलं आहेच. विज्ञानाच्याही पलीकडे पाहण्याची आपल्या प्राचीन भारतीय विचारवंतांजवळ जी दृष्टी होती ना, तिचा आता अभाव जाणवत आहे. आप्पासाहेबांबरोबर अशा गप्पा मारीत बसलो की ते वन्य प्राण्यांविषयी अद्भुत गोष्टी सांगत असतात. एकदा ते म्हणाले, वानरं रामफळाला सीताफळाला हात देखील लावत नाहीत, मग खाणं दूरच राहिलं. अगदी अतार्किक अशा गोष्टी सांगून ते मला विचार करायला लावतात. एवढं मात्र खरं. मी म्हणालो, या फळांशी श्री रामप्रभू आणि सीतामाईचा संबंध आहे म्हणून की काय? असेलही तसं, परंतु मी वानरांना रामफळ अथवा सीताफळ खाताना पाहिलेलं नाही. तुम्ही पाहिलंय का? अर्थात मी निरुत्तर झालो. अशा गोष्टीचा कधी मी विचारच केला नव्हता. मी म्हणालो, पुढच्या हंगामात आपण एखाद्या वानराच्या कळपाला ही फळं खायला घालू, म्हणजे खात्री होईल. वानरं जरी कधीही भेटत असली तरी ही फळं मात्र निसर्गाचा नियम सोडून कधीही येत नाहीत. ती त्यांच्या हंगामातच येतात, म्हणजे दीर्घकाळाची प्रतीक्षा आलीच. तर मी याच गोष्टीचा विचार करीत होतो. साध्या साध्या गोष्टी आपल्या रोजच्या निरीक्षणातून कशा सुटतात. परत वाड्यातील माझ्या निवासस्थानासमोरच सीताफळाची बरीच झाडं होती, परंतु सीताफळ खाताना वानरं मला कधीही दिसली नाहीत. आमच्या बागेत वानरांचा एक कळप कायमचा वस्तीला होता. नाना प्रकारच्या गमती जमती करीत असलेल्या वानरांचा कळपाचं मी वरांड्यात बसून निरीक्षण करीत असे. बागेमध्ये आंब्याची 2 उंच झाडं होती. त्यांचीच मालमत्ता समजून ती आंब्यांचा यथेच्छा आस्वाद घेत झाडावर बसलेली असत. त्यातील एका झाडाला अतिशय आंबट फळं लागत. वानरं मात्र त्यांना शेवटपर्यंत हात लावित नसत. ती पिकू लागली की मगच ती खायला सुरुवात करीत. त्यावेळी त्यांची चव आंबट गोड असते. घरापाठीमागे जांभळीचं झाड होतं. त्यातील एकही जांभूळ ती आमच्या हाती लागू देत नसत. जवळच चर्च होतं. त्या आवारात संत्र्यांची बाग होती. वानरं संत्री आवडीने खात. आपले दोन्ही हात पाठीमागे घेऊन संत्र्यांची साल काढीत, कारण साल काढताना त्याचा रस डोळ्यांमध्ये उडाला तर डोळे चुरचुरतात. वानरांना हे माहिती असावं. त्यांच्या युक्तीचं मला कौतुक वाटलं. नंतर संत्र्याचा गोळा हातात घेऊन ते खाऊ लागत. आमच्या बागेमध्ये तारेचं कुंपण होतं. आत प्रवेश करायला भलं मोठं लोखंडी फाटक. ते एरवी बंद असे. भर दुपारी त्यांचं बागेत आगमन होईल तेव्हा मी पलंगावर वाचीत पडलेला असे. रस्त्यावरून एक एक वानर फाटकावर उडी मारी. त्यांच्या उड्यांनी फाटकाचा जोरजोरात आवाज होईल. तिथून ते झाडावर उड्या घेत आणि आम्हाला वर्दी मिळे. मध्येच एक एक वानर येऊन खिडकीजवळ असलेल्या बागेतील पाण्याच्या नळाभोवती गोलाकार बसे. जमिनीवर गळून साचलेलं पाणी पिलांनी प्याल्यावर संपून जाई. त्यांचा नायक थेंब थेंब पाणी पडत असलेल्या नळाला तोंड लावून पाणी साठी. एकदा चुकून त्याचा हात तोटीवर पडून नळातून पाणी वाहायला लागलं. सारी वानरं समोरच्या डबक्यात साचलेलं पाणी पोटभर प्याली. नळ धो धो वाहू लागला. बाहेर येऊन पाहतो तो काहीच घडलं नसल्यासारखं ती वानरं पुन्हा झाडावर जाऊन बसली. मी हसत तो नळ बंद केला. त्यावेळी वानरांना माहिती झालं की तोटीची चावी फिरवताच पाणी पडू लागतं. त्या दिवसापासून ती रोज तोटी सोडून पाणी पित. अर्थात ती बंद कशी करतात हे मात्र त्यांना कळलं नव्हतं. एकदा मी तो नळ दोऱ्याने घट्ट बांधला. त्यांची प्रतिक्रिया मी वरांड्यात बसून पाहू लागलो. रोजच्या प्रमाणे त्यांनी नळ चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु नळातून पाणी येईना. तेव्हा ती सारी जण धरणं धरून नळाभोवती बसली आणि तोटीकडे टकमक पाहत राहिली. मी त्यांना हाकून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती दात विचकून अंगावर धावू लागली आणि मी नाद सोडून दिला. उन्ह उतरू लागली तरी तिथून हलण्याचा त्यांचा बेत दिसेना. त्यांना खूप तहान लागली असावी. शेवटी खिडकी वाटे लांब काठीने ती दोरी काढून मी नळ चालू केला. तेव्हा ती यथेच्छ पाणी प्याली, परत झाडावर जाऊन बसली. मलाही बरं वाटलं. रामटेक इथे श्री रामप्रभूच्या दर्शनाकरिता डोंगराच्या पायऱ्या चढून जाऊ लागताच तेथील वडाच्या सावलीत भक्तगणांचं स्वागत करायला वानरांचा एक कळप बसलेला असतो. देवाला प्रसाद चढविण्याआधी वानरांना प्रसाद वाटावा लागतो, नाहीतर तुमची वाट ती रोखून धरतात.
ही त्यांची सवय माहिती असल्याने भक्तगण चण्याचा एक पुडा वानरांसाठी नेतात. त्या कळपातील नायक त्यातील सिंहाचा वाटा उचलतो. इतर वानरांना 4-2 दाणे मिळतात. जर का त्यांना हा प्रसाद दिला नाही तर ते पार देवळापर्यंत तुमचा पिच्छा करीत मागोमाग येतात. पुन्हा पुन्हा आडवं होऊन तुमच्या हातातील पदार्थ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. न दिल्यास दात विचकून दमही देतात. वानराने चावलं बोचकारलं तर रेबीज होईल म्हणून भक्तगणांना चण्याचा पुडा घेऊन तिथे जाणं आवश्यकच असतं. मी त्या नियमाला अपवाद नव्हतो. भला मोठा चण्याचा पुडा घेऊनच मी तिथे गेलो. चढून वर येताच शेपटीचा आकडा उंचावून धिप्पाड नायकाने माझं स्वागत केलं. फॅक्टरीतून बाहेर जाणाऱ्या कामगाराचे खिसे तपासावे तसे तो माझ्या हातात काय आहे हे पाहू लागला. त्या पुड्यातील दाणे मंदिरापर्यंत वाटेत भेटणाऱ्या वानरांना वाटीत जावं म्हटलं तर नायकाने माझ्याशी झटापट करून सारा पुडाच हिसकावून घेतला. परंतु आश्चर्य असं की जे भक्तगण रामाचं दर्शन घेऊन परततात त्यांना मात्र वानर त्रास देत नाहीत. कारण जो काही प्रसाद होता तो रामाला चढविलेला असतो. वानर येणाऱ्याचं स्वागत करतात, जाणाऱ्याकडे मात्र संशयाने पाहत असतात. देवाचं दर्शन घेतल्यावर मी तिथल्या एका बाबाजीकडे गप्पा मारीत थोडा वेळ विसावलो. त्याने स्वच्छ भांड्यातून दिलेलं माठातलं पाणी प्यालो. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून भिंतीला टेकलो. बाबाजी संन्यासी होते. अंगात भगवी वस्त्र होती. अनेक दिवसात त्यांना माझ्यासारखा श्रोता मिळाला नव्हता. ते सांगू लागले, साहेब, ही बंदरं मोठी उपद्व्यापी आहेत. फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इथे लोक वानरांची झुंज बघण्यासाठी येत. मल्लांची कुस्ती, बैलांची टक्कर, मेष महिष युद्ध, कोंबडे, लावा तितीर यांची झुंज याविषयी तर मी ऐकलं होतं, पण वानरांच्या झुंजीविषयी माहिती नव्हती. म्हणून ती ऐकण्यास मी आता आतुर झालो. ते पुढे सांगू लागले, वानरांना गुळ आणि चणे खूप आवडतात. लोक गुळ चण्याचे लाडू करून आणीत. येताना हातभर लांबीच्या 2 काठ्याही आणीत. लोकांच्या हातात लाडवांच्या पिशव्या व काठ्या पाहिल्या की 2 मल्ल जसे दंड थोपटीत आखाड्यात उतरतात तशी टोळ्यातील 2 वानरं त्यांच्या समोर येऊन उभी राहत. मग काय, लोक लगेच प्रत्येकाच्या हातामध्ये एक काठी देत. एकदा हातात काठी आली की पुढे काय करायचं हे दोघा वानरांना ठाऊक असे. लगेच काठ्या हातात घेऊन ते एकमेकांवर धावून जात. माणसांसारखे वानरांना काठी फिरविता येत नाही. वानरं काठीने एकमेकांना मारित होती. ती मारण्यात शिस्त नव्हती, अचूकपणा नव्हता. अर्थात 1-2 तडाखे त्यालाही बसत. आणि लोक ही झुंज मोठ्या गमतीने बघत. मी मनात म्हणालो, माणसांना युद्ध आवडतं, त्याविषयीच्या गोष्टी ऐकायला आवडतं. युद्धस्य कथारम्य. कोणी एकेकाळी रानटी मानवाकडून आलेली युद्ध करण्याची किंवा दुसऱ्यांना लढविण्याची वृत्ती माणसातून पूर्णपणे गेलेली नाही. त्याचंच हे प्रत्यंतर असेल का? थोड्या वेळाने बाबाजी पुढे सांगू लागले, रोज इथं वानरं एकमेकांची डोकं फोडीत, रक्तबंबाळ होत. झुंज म्हणजे कोणाला तरी हार खावी लागणारच. शक्तिमान वानर दुबळ्या वानराला पिटाळून लावी. विजयी वानर लाडू कधी मिळतील या आशेने पिशवीवाल्याकडे पाही. त्याला लाडू मिळत. थकलेल्या आणि जखमी अवस्थेत देखील त्याला पोटाचा विसर पडत नसे. एखाद्या बुभुक्षितासारखा तो एकामागून एक लाडू खाई. खाल्लेले लाडू दोन्ही गालात आणि गळ्यात भरून ठेवी. तो मनात म्हणत असावा, न जाणो उद्या एखाद्या बलवान प्रतिस्पर्ध्याने आपल्याला या लाडूंपासून वंचित केलं तर आज मिळेल तेवढं खाऊन घ्यावं. आता मात्र बाबांजींचा आवाज चढू लागला. अनेक वर्ष मनामध्ये ठेवलेली चडफड व्यक्त केल्याशिवाय त्यांना राहावलं नाही. किंचित संतापलेल्या आवाजात ते म्हणाले, अन्न हे परब्रह्म आहे, म्हणून लोकांनी काय रामभक्तांमध्ये अशी जीवघेणी झुंज लावून स्वतःची करमणूक करून घ्यावी का? काही भावना प्रधान रामभक्तांना वानरांची ही रोजची झुंज व रक्तपात आवडला नाही, म्हणून त्यांनी रामाच्या साक्षीनेच आपल्या भक्तांना झुंजवायचं बंद केलं. ती प्रथा बंद झाली. एका परीने ते बरं झालं. नाहीतर कितीतरी वानरं जखमी होऊन रानात गेली की ती बिबट्या वाघाचं आयतच भक्ष्य बनत. रामभक्त हनुमान आणि त्याचे साथीदार यांनी समुद्र ओलांडण्यासाठी रावणाच्या लंकेपर्यंत पाण्यावर सेतू बांधल्याचं सर्वांना माहिती आहे.
मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात अतिवृष्टीने पूर आलेल्या ओढ्याकाठच्या ऐल आणि पैल तीरांवरील झाडांचा आधार घेऊन वानरांच्या कळपांनी स्वतःच्याच देहाची साखळी करून सेतू बांधल्याची हकीकत द मंकी ट्री या ग्रंथामध्ये इरिन मॉडबोस या अमेरिकन लेखिकेने नोंदविली आहे. ही लेखिका भारतामध्ये खूप वर्ष राहिली. तिचं शिक्षण अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये झालं. आरोग्य शिक्षणात प्रशिक्षित झाल्यावर ती लंडन शहरातील गरीब वस्तीमध्ये सामाजिक सेवा करू लागली. 2 वर्ष भारतातील खेड्यापाड्यांमध्ये राहून तेथील मुलींना ग्रामसेविकांचं तिने शिक्षण दिलं. तिचा विवाह विवियन बोस यांच्याशी झाल्यावर ती नागपुरात स्थायिक झाली. इथेच क्रिस्तोफर आणि लैला या त्यांच्या 2 मुलांचा जन्म झाला. नागपुरात तिने प्रायोगिक ग्रामशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या शिक्षणक्रमात मधुमक्षिका पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, हस्तकला इत्यादींचा समावेश होता. प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाचे वर्ग तिने चालवले. मातीच्या भिंती असलेल्या झोपडीत इस्पितळ चालू केलं. महायुद्धानंतर जनतेला अन्नधान्याचं दुर्भिक्ष सोसावं लागलं. त्याकरता तिने आजूबाजूच्या सुमारे 30 खेड्यांमधून शिधा वाटपाची केंद्र चालविली. तिथे दर आठवड्याला 20 टन धान्याचं वाटप केलं जाई. शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या जॉन मॉट यांची ती कन्या. सर बिपिनचंद्र बोस हे तिच्या पतीचे आजोबा. या थोरा मोठ्यांचा वसा तिने चालू ठेवला. भारतातील तिच्या सामाजिक सेवेबद्दल ब्रिटिश शासनाकडनं तिला कैसर ए हिंद सुवर्ण पदक बहाल करण्यात आलं. विवियन बोस मध्य प्रदेशातील मुख्य न्यायाधीश पदावर होते. नंतर ती दोघं दिल्लीत स्थायिक झाली. अजूनही आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जाऊन सामाजिक सेवेचं तिचं व्रत चालू आहे. तिच्या निवासस्थानासमोरील बागेतल्या झाडाखाली गरीब मुलांसाठी ती शाळा चालवते. अनेक सामाजिक संस्थांशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. 1956 साली द मंकी ट्री हे तिचं पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्या परिशिष्ठामध्ये तिचा हा अल्प परिचय दिला आहे. मध्य प्रदेशातील नंदा या खेडेगावात एक हजारी वड होता. तिथे राहत असलेल्या वानरांच्या कळपाची ही कथा आहे. लेखिका कळपातील नायक, त्याची बायको आणि त्यांची पिलं यांना ओळखीत असे. द मंकी ब्रिज या प्रकरणात ती लिहिते, एकदा मुसळधार पाऊस पडला. गावाशेजारी वाहणाऱ्या ओढ्याला पूर येऊन तो दुथडी भरून वाहू लागला. ओढा पलीकडच्या रानात चरायला गेलेला वानरांचा कळप काठावरच अडकून पडला. ओढा ओलांडून ती रोज गावाशेजारच्या वडावर आश्रयाला जात. सारा कळप उंच चिंचेच्या झाडावर बसून वाहत्या पाण्याकडे पाहू लागला. इतक्यात कळपातील नायक 2 पायांनी फांदीचा आधार घेऊन लोंबकळू लागला. हात हलवीत खुणावू लागला. लगेच दुसऱ्या एका वानराने त्याच्या कमरेला घट्ट पकडलं. वानरांची साखळी तयार करण्याची ही सूचना होती. प्रत्येक वानराने आपल्या पुढच्या वानराची कंबर हाताने घट्ट धरली. हळूहळू ती वानरांची जिवंत साखळी लोंबकळू लागली. त्या साखळीचं शेवटचं वानर जमिनीला टेकलं. हळूहळू साखळी झोके घेऊ लागली. कळपातील चिमुकली पिलं अगदी श्वास रोखून या लोंबकळणाऱ्या साखळीकडे घाबरून पाहत होती. क्षणोक्षणी त्या झोक्याचा वेग वाढत होता. ही वानरांची साखळी मध्येच तुटून पुराच्या पाण्याने वाहून तर जाणार नाही ना? परंतु तसं घडलं नाही. साखळीने झोक्याचा एक मोठा पल्ला घेऊन ओढ्या पलीकडच्या झाडाला धरलं. आता 2 झाडांना जोडणारा झुलता सेतू तयार झाला होता. हे दृश्य पाहून वानरांच्या पोरांना हायसं वाटलं. त्या वानरांच्या सेतूवरून एक एक पिलू पलीकडच्या झाडावर गेलं. शेवटचं पिलू पोहोचलं याची खात्री होताच नायकाने हुप हुप अशी आरोळी ठोकली. त्याबरोबर चिंचेच्या झाडावरची पकड वानरांनी सोडली. तशी ती साखळी पुन्हा मोठा पल्ला घेत झुलत ओढ्या पलीकडे गेली. शेवटच्या वानराचे पाय जमिनीला टेकताच त्या साखळीतील एक एक वानर पकड सोडून खाली उतरलं आणि झाडावर चढून सर्वांनी आनंदाने एकच कल्लोळ केला. मित्रहो, हा सुंदरसा लेख सर इथे संपवतात. या पुस्तकाच्या मलपृष्ठावर जी.ए. कुलकर्णी सर चितमपल्ली सरांसाठी लिहितात, निरनिराळ्या नियतकालिकातून मी तुमचे लेख वाचले आहेत. त्यातील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते.
शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे याचेही दर्शन घडतं. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन या पलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्यात आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे. खरंच ना, किती नेमके शब्द आहेत आणि या शब्दांमध्ये चितमपल्ली सरांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं. निसर्ग वेडा तपस्वी. मित्र हो, हा लेख तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.